भगवान प्रभू रामचंद्रांचं जन्मस्थान जन्मभूमी अयोध्या. अयोध्येला 22 तारखेला मूर्ती प्राणप्रतिष्ठा आहेत आणि राम बाललला बालरामाची बालमूर्ती प्राणप्रतिष्ठा म्हणजेच पौष महिन्यामध्ये पौष शुद्ध द्वादशी पौष शुद्ध द्वादशी 22 जानेवारी आपण आपापल्या घरोघरी त्या दिवशी उत्सव साजरा करायचा आहे. भगवान राम प्रभूंच्या फोटोची पूजा करावी, सळा संमार्जन करून त्या दिवशी आपण दीपक लावावेत. ज्याप्रमाणे आपण दिवाळीला दिवे लावतो, सळा संमार्जन रांगोळी काढून दिवे लावावे, दिवाळीसारखा उत्सव साजरा करावा आणि गुढ्या उभाराव्यात. पाडव्याला आपण गुढ्या, दीपावली पाडवा दोन्ही एकत्रित सण आपण त्या ठिकाणी साजरे करावे. प्रत्येकाने गुढ्या उभाराव्या, कारण हा योग आपल्या जीवनामध्ये पुन्हा कधीच न येणार आहेत. आपल्या मागच्या अनेक पिढ्यांमध्ये हा योग नव्हता, पुढच्याही पिढ्यांमध्ये हा योग नाही. या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा आणि एक साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्याला लाभत आहेत आणि म्हणून निश्चित आपण याचा लाभ घ्यावा आणि आपापल्या घरी आणि आपापल्या गावात सर्वांनी उत्सव साजरा करावा. आणि अनेक साधू संतांना ट्रस्टतर्फे निमंत्रण दिले गेलेलं आहे. आम्हाला देखील त्या ठिकाणी आणि राम मंदिर ट्रस्टचं निमंत्रण आलेलं आहे. 20 तारखेला म्हणून या ठिकाणी शिर्डी एअरपोर्टवरून निघणार आहोत. 20 तारखेला जाणार आहोत आणि 20 ते 23 4 दिवस अयोध्येमध्ये थांबणार आहोत. 23 तारखेला अयोध्येतून पुन्हा आणि प्रस्थान होईल. अशा प्रकारे 20 ते 23 या कालावधीमध्ये अयोध्येत आम्ही थांबणार आहोत. आपण सर्वच अयोध्येला येऊ शकत नाही. जे अयोध्येला येऊ शकत नसतील त्यांनी आपापल्या घरी आपापल्या गावामध्ये हा उत्सव साजरा करावा. विठाला विठाला विठाला.